लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। गुरुवारी नागपूर येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीत काँग्रेस नेते माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी बहुजनाचे उद्धारकर्ते व संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात पत्रकारांसमोर वक्तव्य देताना बाबासाहेबांचा अपमान होईल असे वक्तव्य दिले। ही बाब उघड होताच फुले, शाहू, आंबेडकरी समाजात व त्यांच्या अनुयायात प्रचंड रोष निर्माण झाला। विलास मुत्तेमवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी व त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी शनिवारला शंकरनगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे व दिलेल्या अधिकारांमुळे विलास मुत्तेमवार हे खासदार म्हणून मंत्रिपदापर्यंत पोहोचले। त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास माहीत असतानाही त्यांनी अशा पद्धतीचे अपमानजनक वक्तव्य करणे हे त्यांना शोभणारे नाही। यामुळे आंबेडकरी समाजाचा तीव्र आक्रोश निर्माण झाला असल्याचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांनी सांगितले। आंदोलनात समस्त वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार परिषद असताना माईक समोर, कॅमेरा समोर माजी खासदार विलासराव मुत्तेमवार यांनी बाबासाहेबाबद्दल अभद्र अशी टिप्पणी केली आहे। ते टिप्पणी कोणत्या भाषेतून केली हे जगजाहीर झालेलं आहे तुमच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून। त्याच्याच निषेधार्थ आम्ही आज इथं सर्व वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचा विरोध म्हणून आम्ही इथं ताकदीने उभे झालेलो आहोत। त्यांचा विरोध आंबेडकर घराण्याला आहे का आंबेडकरांना आहे याचे त्यांना जाहीर स्पष्टीकरण देण्यात यावे। आणि ज्या माध्यमातून त्यांनी हा मेसेज, हा व्हिडिओ व्हायरल केला, तो मेसेज त्याच माध्यमातून प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत त्यांनी आपला माफीनामा जाहीर करावा हीच आमच्या पदाधिकाऱ्याची, वंचित बहुजन आघाडीची, युवा आघाडीची ही मागणी आहे। आणि काँग्रेस पक्षाने ह्याच प्रकारचे राजकारण करून बाबासाहेबाच्या घरांना व बाबासाहेबांना कोणत्या पद्धतीने डिचवलं जाते हे त्यांची एक आताचीच नाही, याच्या पहिलेही पण अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य केले जातात आणि ते माध्यमातून, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसवेगिरी कुठंतरी करतात। तेच माध्यमातून आता त्यांनी जाहीर माफी मागायचा वेळ ते तुमच्या माध्यमातून करण्यात यावे। या ठिकाणी सगळे निषेध नोंदवण्याकरता इथे उपस्थित झालेलो आहे। काँग्रेसचं यापूर्वीचं धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जे राहिलेलं आहे, जे विचार, जे बाबासाहेबांच्या प्रती त्यांचा देशभावना राहिलेली आहे ते सगळ्यांसमोर जगजाहीर आहे। याच्यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्या काही नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये तुच्छ भाषेमध्ये आक्षेपार्ह असे विधान केलेले आहेत। यापूर्वीसुद्धा सलमान खुर्शीद आणि मणिशंकर अय्यर यासारख्या मोठ्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जे त्यांची भावना आहे, काँग्रेसी लोकांची, काँग्रेस पक्षाच्या लोकांची जे त्यांच्या मनामधली अतिशय द्वेषपूर्वक, जातीपूर्वक जे भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आहे ते लोकांच्या समोर याच्यापूर्वीसुद्धा आलेली आहे। परंतु काँग्रेस याच्यावरती कुठलीच अशी ठोस अशी भूमिका घेत नाही। जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या लोकांना पुळका येतो, परंतु जेव्हा यांच्या पक्षामधील लोक जर बाबासाहेबांच्या प्रती जर असे अपमानास्पद जर वाक्य वापरत असेल तर यांच्या वरिष्ठ नेत्यांनी, खास करून नाना पटोलेसारखे जे स्वतः काय म्हणते खैरलांजीसारख्या प्रकरणामध्ये तिथल्या आरोपींना पाठीशी घालण्याचे काम केलेले आहेत, अशा लोकांनी काहीतरी सामोर येऊन, काँग्रेस पक्षांनी सामोर येऊन स्टेटमेंट द्यावं। जसं जाहीररित्या त्यांनी पत्रकारांच्या मीडियाच्या समोर जसे बोलले, डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला, तसं यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीररित्या माफी मागावी ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची मागणी है। कल कांग्रेस पार्टी का एक अधिवेशन हुआ, उनका आपस का मामला था कांग्रेस पार्टी, उसमें किसी पत्रकार ने माजी खासदार विलास मुत्तेमवार साहब का एक बाइट लिया। उसमें उनको वो बाइट सारे नागपुर में वायरल हो चुकी है। उसमें उन्होंने कहा कि आंबेडकर फांबेडकर ये शब्द उन्होंने वापरा। एक्चुअली इस देश के ही नहीं तो पूरे विश्व के बाबा साहब आंबेडकर नेता है, उसको उनको पूरे देश में ही नहीं तो विदेशों में भी माना जाता है। उनके लेखनी के माध्यम से उन्होंने जो काम किया है, बाबा साहब सर्वोच्च नेता माने जाते हैं। भारत का संविधान उन्होंने लिखा है, भारत के तमाम नागरिकों को
उनके वजह से संविधान के माध्यम से अपने अधिकार प्राप्त हुए। ऐसे नेता के बारे में आम्बेडकर बोलना ये मुत्तेमवार जैसे ज्येष्ठ नेता को शोभा नहीं देता। वंचित बहुजन आघाड़ी इनके वक्तव्य का निषेध करते हैं। हालांकि उन्होंने कल सोशल मीडिया पे और पेपर में भी अपनी दिलगिरी व्यक्त की। एक्चुअली हम लोग बहुत सालों से उनको देखते हैं, हमने आज तक उनको कभी बौद्ध या दलित या विरोधी नहीं देखा, लेकिन उनकी मानसिकता कल उनकी जो लग्स क्या बोलते जीभ टंग जबान फिसल गई, मैं नहीं जानता, लेकिन उन्होंने जो शब्द वापरा है वो निषेध करने लायक ही है। तो उन्होंने माफ़ी मांगी, ये किया। हमारे कुछ युवकों का कहना है कि उन्होंने प्रेस को बुलाकर उनके सामने जिस प्रकार से प्रेस के सामने बोला, तो प्रेस को सामने बुलाकर अपनी माफ़ी मांगनी चाहिए, दिलगिरी व्यक्त करनी चाहिए। बस यही कहना है, उसके लिए आज का हमारा ये आंदोलन है। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.